भाजपच्या केंद्रातल्या मोदीच्या सरकारचा अत्याचाराचा आलेख हा रोज वाढत चाललेला आहे आणि लोकांमध्येही त्याच पद्धतीचं त्या अत्याचाराच्या विरोधात मतदानाच्या रूपाने मतदानाची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे। आजच पंजाबमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आले आणि त्या ठिकाणी भाजपचा सुबळा साफ झालेला आहे। पर्यायानं केंद्रातल्या मोदी सरकारच्या विरोधात लोकांच्या मतदानाचा कोल सुरू झालेला आहे। खरं तर डिझेल पेट्रोलच्या याच्यामध्ये गॅसच्या दरवाढीमध्ये ज्या पद्धतीनं आलेख वाढत चाललेला आहे की आज तर खऱ्या अर्थानं पेट्रोल 35 रुपये लिटर आणि डिझेल 25 रुपये लिटर मिळायला पाहिजे इतकं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डिझेल पेट्रोलचे खाली दर आले असताना सुद्धा कच्च्या तेलाचे दर खाली आले असताना सुद्धा एक काळ असा होता की कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे त्यांच्या त्या फक्त वाहतुकीचा खर्च मध्ये तुम्ही फक्त धरून जा अशी परिस्थिती आली असताना सुद्धा केंद्रात बसलेले मोदीचं सरकार भाजपचं सरकार जाणीवपूर्वक पहिल्याच अडचणीत आलेल्या घरात लोक काळ असं होतं की सगळ्यांना घरात दाबून ठेवण्याचं काम झालेलं होतं। त्याही वेळेस लोकांचे खिसे कापण्याचं काम केंद्रातल्या मोदी सरकारने केलेलं आहे। या डिझेल पेट्रोलच्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढली, सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे, वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये मोदी सरकार तुम्ही अत्याचार करणं आता बंद करा, ही लोकशाही आहे। ही काय फक्त मुठभर मित्रांसाठी देशातलं सरकार चालवण्याची जी किमया भाजपने जी सुरू केलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि जनतेची लूट भाजपने नरेंद्र मोदीच्या सरकारने तातडीने थांबवावी ही भूमिका काँग्रेसची आहे। राज्य सरकारचे जे काही टॅक्सेस आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत। देवेंद्र फडणवीस हे देखील असं सांगतात की राज्य सरकारचे टॅक्सेस जास्त असल्या कारणाने इंधनाचे दर वाढत आहेत, राज्य सरकारने जर टॅक्स कमी केले तर इंधनाचे दर कमी होऊ शकतो। देवेंद्र फडणवीस काय बोलले हा या विषयाशी त्याचा प्रश्न नाही, कारण की जे काही टॅक्स वाढवले मागच्या आपण बजेटमध्ये पाहिला होता की फक्त 1 रुपया राज्य सरकारने डिझेल पेट्रोल वाढवलं होते, कुठलेही टॅक्स वाढवले नव्हते। गेलं महाराष्ट्राच्या बजेटचं आपल्याला वर्णन करता येईल। हे कोणी वाढवले होते हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे। आपल्याला धर्मेंद्र प्रधान जे पेट्रोलियम मिनिस्टर आहेत केंद्रातले त्यांनी राज्यसभेमध्ये उत्तर देताना काय बोलले ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी तपासलं पाहिजे। हे काही भाजप आणि काँग्रेसचा वाद नाही, हा या देशामध्ये ज्याला जगण्याची जी संधी लोकशाहीमध्ये मिळालेली आहे ती संधी तुम्हाला आर्थिक कमजोर करून ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांना बर्बाद करण्याचं काम या भाजपच्या सरकारने चालू केलेलं आहे, मोदीच्या सरकारने चालू केलेलं आहे, त्याचं वर्णन मी मांडतो आहे। धर्मेंद्र प्रधान जे पेट्रोलियम मिनिस्टर आहे ते राज्यसभेमध्ये बोलताना म्हणाले, त्याचा क्लिप पाहिजे असेल तर मी तुम्हाला राज्यसभेचं क्लिप कसं देतो, ये म्हणाले कि अब ये मेरे हाथ में नहीं है डीजल पेट्रोल के रेट रोकने के। त्यांच्या मंत्र्यांनी सांगितलं, पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं आणि तेही राज्यसभेत सांगितलं, रस्त्यावरचं भाषण नाही की मुझे फांसी चढ़ा देना अगर रोडमध्ये फेल हो गई तो, ते रस्त्यावरच होतं। म्हणजे ज्या राज्यसभेमध्ये देशाचे पेट्रोलियम मंत्री या पद्धतीने बोलत असतील तर मग तुम्हाला पाठवलं कशाने लोकांनी? तुम्हीच सांगितलं होतं त्यावेळेस लोकांचे मतं मागत असताना
मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारवर टीका करत असताना तुम्हीच म्हणत होता, मग आता तुम्ही लोकांना का फसवतात, का लोकांचे खिसे कापतात, हा सवाल काँग्रेसचा. हा जो तुमचा प्रश्न आहे या संदर्भात तुम्ही काही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहात का? बिलकुल आमचा आता तेच प्लॅन चालू आहे. आताच पहिलीच मीटिंग आमचे जेवढे कार्यकारी अध्यक्ष उपाध्यक्ष आम्ही आमच्या बॉडीमध्ये त्यांची आताच मीटिंग चालू आहे, त्याचं विज्युअली आपण घेतलेला आहे आणि त्याच्यावर चर्चा सुरू आहे. 23 तारखेला आमचा पार्लमेंटरी बोर्ड आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दलचं आम्ही बेसिकली काही महाराष्ट्रामधल्या सगळ्या जिल्ह्यामधून आम्ही त्या पद्धतीचं प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांना ते काळे शेतकरी विरोधी जे काळे कायदे मोदी सरकारने भाजपने जे आणले शेतकऱ्याला बर्बाद करण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्याच्या विरोधात आणि महागाईच्या विरोधात आम्ही लोक पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायची सुरुवात केलेली आहे. 22 तारखेला भंडाऱ्यामध्ये याची सुरुवात होणार आणि हळूहळू पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हे करतोय. बावनकुळे यांनी पण सांगितलं सांगितलं की त्यांनी ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, वीज बिल असेल शेतकऱ्यांची वीज जे तोडली जाते त्या संदर्भात ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. त्यांनी असं म्हटलं की 100 युनिट पर्यंत वीज जी आहे ती मोफत द्यावी अशी मागणी केली. असं आहे की तुम्ही जेव्हा मंत्री होतात त्यावेळेस काय केलं त्याचं आता राज्य सरकार आपल्याला बजेट अधिवेशनामध्ये सांगणारच आहे. मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष करून जे काही धोरण अवलंबलं आहे की समजा कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर 40 कोटी रुपयाची थकीत असेल विद्युत शेती पंपाची, तर त्याच्यातले 50% माफ करून म्हणजे 20 कोटी रुपये घेतले जातील आणि 20 कोटी रुपये त्या जिल्ह्याच्या इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी खर्च केला जाईल. ते इलेक्ट्रिक विभागाच्या खात्यामध्ये आणायचं नाही असा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्याचे सर्क्युलर पण निघाले. म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक चांगला निर्णय राज्य सरकारने केला. ते तुम्ही नाही करू शकलात 5 वर्ष. आणि राहिलं आता घरगुती बिलाच्या बाबतचं, कालच माननीय मुख्यमंत्री महोदय कालच उपमुख्यमंत्री महोदयाशी माझी चर्चा वर्षावर झाली आणि आम्ही आग्रही आहोत की आमचं म्हणणं आहे की घरगुती बिलामध्येही सरकारने त्या पद्धतीची बिल माफ करायची व्यवस्था करावी ही भूमिका आमची आहे. ते तपासून म्हणून तुम्हाला सांगितलं की आज पुन्हा अजून त्याच्यावरती चर्चा आहे. आज तपासून त्या पद्धतीची कारवाई करायच्या बाबतची भूमिका सरकार घेईल असा आमचा विश्वास. वैज्ञानिक विकास महामंडळ जी आहे ती भाजपचं असं म्हणणं आहे की ती कवच कुंडल आहे, त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा विकास होतो. पण या सरकारने मुदतवाढ दिली नाही, त्यामुळे विदर्भावर जास्त अन्याय होताना दिसतो. मला एक कळत नाही, भाजपला बोलायचा अधिकार राहिला का? तुमच्या काळात होते का? तुम्ही काय केलं? किती पैसे उभे केले? काय दिलं? तुम्ही पहिले जनतेला तर सांगा. तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तुम्हाला करता आलं नाही. महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं आहे की वैज्ञानिक मंडळ आम्ही करतो आहे, पण आज आपल्याला राज्यपालांच्या भूमिकेबद्दल जो संशय निर्माण झालेला आहे, कारण की याचा मुख्य कोण आहे? आज जे काही राज्यामध्ये जी काही स्थिती, केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर राज्यपालांची जी भूमिका आता संशयास्पद निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे हे याचं कंट्रोलिंग जे आहे वैज्ञानिक मंडळाचं ते त्यांच्या हाती आहे. एकदा स्पष्टता येऊ द्या. आम्ही राज्यपाल हे आमच्या सगळ्यांचे असं समजतो. ही काँग्रेसची भूमिका आहे, शिवसेनेची आहे, राष्ट्रवादीची आहे, आमच्या सगळ्यांचे गव्हर्नर आहे, पण ते तसं वागत नाही आणि त्याच्यामुळे हा सगळा घोळ निर्माण झालेला आहे. 12 आमदारांचा एक घोळ आपण सगळेजण नोव्हेंबरमध्ये निर्णय कॅबिनेटने पाठवला. आता आपण मार्चमध्ये लागतोय. त्यांचं दुसरं अधिवेशन आता आलेलं आहे आणि आपण मी कालही सांगितलं की ज्या काही विधिमंडळाच्या कमिट्या झाल्या त्याचं कामकाज आता आहे संविधानिक होते की असंविधानिक होते हेही तपासायची वेळ आली, कारण की त्या जागा रिक्त आहे. सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळावं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची व्यवस्था केलेली होती, पण आता त्यांचंही हे लोक पालन करत नाही आणि ते लोक समजा आम्हाला वैज्ञानिक मंडळ सांगत असतील त्यांना बोलायचा अधिकार काय असा प्रश्न उठतो आहे. बड़े हिंदी में कहना चाहेंगे, पेट्रोल डीजल की बड़ी कीमतों के खिलाफ कांग्रेस किस तरह से आंदोलन शुरू करने जा रही है? आपने देखा होगा कि जिस तरह से इंटरनेशनल बाजार में कच्चे तेल के दाम कम होते जा रहे हैं, उस आधार पर डीजल का प्राइस 25 रुपया और पेट्रोल का प्राइस 35 रुपया होना चाहिए.
पर ये तो 100 पार कर ली, इसका हम विरोध करते हैं। जनता के जेब काटने के लिए मोदी की सरकार, बीजेपी की सरकार लोगों ने चुन के नहीं भेजी, और इसलिए गैस सिलेंडर हो, डीजल हो, पेट्रोल हो, इसके दाम तुरंत कम किए जाए। पहले ही कोरोना जैसे महामारी में लोग आर्थिक कमजोर हो चुके हैं, और ऐसे समय में जनता के जेब काटना ये सरकार का दायित्व नहीं चाहता। जिस तरह से गए 2.5 महीने से किसान वहां पे वो 3 काले कानून के विरोध में आंदोलन कर रहे हैं, वो तीनों काले कानून को तुरंत रद्द किया जाए, ये कांग्रेस की मांग है। महाराष्ट्र में कांग्रेस 23 तारीख का हमारी पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग है, सभी नेता उसमें रहेंगे, हम लोग प्लान करेंगे और पूरे महाराष्ट्र में डीजल, पेट्रोल, गैस, महंगाई के विरोध में और किसान के समर्थन में, वो उस काले कानून को रद्द करने के समर्थन में हम पूरे महाराष्ट्र में यह आंदोलन खड़ा करने वाले हैं, और वही मार्च में इस आंदोलन की शुरुआत। सर, इसके अलावा केंद्र सरकार ने तो हाथ खड़े कर दिए, धर्मेंद्र प्रधान ने कह दिया हम कुछ नहीं कर सकते, लेकिन क्या राज्य सरकार और उनके हिस्से में आने वाले जो कुछ पैसे टैक्स पे, क्या उसमें कटौती करने पर विचार कर रही है? हमने 1 रुपया सिर्फ बढ़ाया था, हमारी सरकार आई, हमने 1 रुपया बढ़ाया, जो भी बढ़ाया हुआ है वो बीजेपी का है। क्यों बढ़ाया उसका जवाब उन लोगों को देना पड़ेगा पहले। लेकिन हम ये पूछते हैं, ये टैक्स नहीं, टैक्स से सरकार चलती है, ये जनता को भी पता है, लेकिन अंतर्राष्ट्रीय बाजार पेट में अगर इतना सस्ता तेल होगा तो इतना महंगा बेचने का कारण क्या? एक सीधे सवाल का जवाब हम लोगों ने हमें देना चाहिए। आपने गैस के रेट बढ़ा दिया, आपने डीजल के रेट बढ़ा दिया, पेट्रोल के रेट बढ़ा दिया, और उससे पूरी महंगाई होगी, ट्रांसपोर्ट का खर्चा बढ़ गया, हाथ पे कमाने वाले, खाने वाले गरीब आदमी, मध्यम वर्गीय आदमी को जीना हराम कर दिया। बीजेपी ने जिस वादे जनता के साथ किए थे, जिस तरह से इन लोगों ने मोर्चे निकाले थे कि हमारी सरकार आने के बाद हम डीजल पेट्रोल के रेट कम करेंगे, ऐसा बोल के ये सत्ता में आए थे। उनके भाषण भी आपके मीडिया के माध्यम से हम सुनते हैं, आज भी उसको रिट्रेक्ट करते हैं, तब हम देखते हैं। तो मुझे ये सवाल उनको करना है कि जब अब तो खुद प्रधानमंत्री जी ने कहा था कि मैं प्रधानमंत्री बनने के बाद इंटरनेशनल बाजार पेट में कच्चा तेल के दाम कम हो गए, देखो मैं कितना भाग्यवान हूँ। आप खुद ही बोल रहे हो, अब दाम कम होने के बाद भी रेट क्यों बढ़ा रहे हो, इसका सवाल का जवाब आपको देना ही पड़ेगा। ये डेमोक्रेसी है, लोकशाही है, ये कोई हुकुमशाही नहीं है। और इसलिए नरेंद्र मोदी जी और भाजपा, आप सब लोगों को, जनता को जवाब देना पड़ेगा, और हम जवाब लेके रहेंगे, और कांग्रेस उसके लिए पूरा आंदोलन करेंगी, और जनता को साथ लेकर मोदी जी को ये सब रेट दाम कम करने की व्यवस्था बनाने की हम पूरी जोर कोशिश करेंगे। इसके अलावा विधान परिषद के 12 सीटों के मुद्दे पर आपने कहा था आप कोर्ट जाने पर विचार करेंगे, क्या कुछ तय कर पाए कब तक जाने वाला, और क्या आपके दोनों साथी दलों से बातचीत हुई है इस बारे में? बिल्कुल, हम लोगों की पूरी चर्चा हुई, और मैंने जब भी कहा कि जो हमारी जो विधिमंडल की कमेटियां बनी है, उसका जो कामकाज जो शुरू है वो संवैधानिक है या असंवैधानिक है, वो जांचने का काम शुरू है। अगर ऐसा होगा, असंवैधानिक हो रहा होगा काम का है, तो कमेटियां तुरंत रद्द की जाएगी। वहाँ पर दोनों सभी पार्टी, सभी दलों के, सभी पार्टी के हमारे एमएलए रहते हैं, और उनको भी उसका इफेक्ट पड़ेगा। आमचं याच्यामध्ये सरळ आहे की आता हे सगळं कायदेशीर तपासणी सुरू झालेलं आहे। तिन्ही दल, आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, हे सगळे आम्ही त्याला कायदेशीर तपासतोय, आणि असेल तर माननीय गव्हर्नरच्या विरोधात कोर्टात जायला आम्हाला काही अडचण राष्ट्रवादी शिवसेनेवर तुमची चर्चा झाली क्या? सर, ये हिंदी में है, क्या आप लोग राज्यपाल के खिलाफ भी अदालत जाने पर विचार कर रहे हो, क्या साथी दलों से बात? हम तीनों दलों से हमारी बात हुई, हम लोग उसको कानूनन जांच कर रहे हैं। अगर राज्यपाल के विरोध में हम जा सकते हैं तो बिल्कुल जाने की व्यवस्था बनाएंगे। सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी आज एक गोष्ट सांगितली की वैधानिक विकास महामंडळाचं स्पष्ट करायला का की कधीपासून आंदोलन सुरू होणार आहे, कारण तुम्ही मगाशी मार्च बोलताय, एक्झॅक्टली कधीपासून आंदोलन सुरू होणार आहे?
23 फेब्रुवारीला 22ला आम्ही पहिले भंडारा करतोय. फेब्रुवारी ना? हा, 22 फरवरीला भंडारा करतोय आणि मग पूर्ण राज्यामध्ये मार्च महिन्यात सुरू होतो. जिस तरह महाराष्ट्र विकास अघाड़ी की जो सरकार है, धनंजय मुंडे के बाद संजय राठौर पर आरोप लगे हैं, तो कांग्रेस ने जिस न्यूनतम साझा कार्यक्रम के तहत सरकार का गठन किया था, उस पैरामीटर पे जो इस तरह के आरोप लगने के बाद भी मंत्री बने थे, उसको कैसे देखते हैं? क्या धनंजय मुंडे जी पे आरोप लगा, उसके बाद संजय राठौर पर भी? आपको धनंजय मुंडे का प्रकरण आपको सबको पता है, पहले क्या हुआ, बाद में क्या हुआ. ये पुलिस में मामला है, इंक्वायरी के बाद जो भी निर्णय होगा वो होगा. और उनके जो पार्टी के जो श्रेष्ठी है, शिवसेना और एनसीपी, दोनों उनकी नजर रखे हुए, अगर वो दोषी है तो उनके ऊपर कार्रवाई करने वाला है. सर, राजीनामा दिला ही अजून मला काही नाही. नहीं, मेरा सवाल था सर कि जो कांग्रेस ने न्यूनतम साझा कार्यक्रम के तहत जो सरकार का गठन किया, तो इस तरह के आरोप के बाद भी मंत्री बने हुए, तो जो कांग्रेस का पैरामीटर्स था न्यूनतम साझा कार्यक्रम, उसमें ये फिट बैठता है. देखो, दो चीजें हैं कि ये 3 दल की सरकार है. अब उनको कौन सा मंत्री रखना है, क्या रखना है, उनका अधिकार है. जैसे विधानसभा का अध्यक्ष किसको बनाना है, ये हमारे पार्टी का अधिकार है, वो उनका अधिकार है. तो उसमें हम लोग क्या बोल सकते हैं. लेकिन मैं जो आज महंगाई के बारे में बात कर रहा था, जब कांग्रेस की सरकार थी, मनमोहन सिंह की सरकार थी, तब ये अमिताभ बच्चन जी, अक्षय कुमार जी बहुत ट्वीट करते थे. आपने देखा होगा उनका ट्वीट, फुकड़ मिलना चाहिए डीजल पेट्रोल, ऐसा ट्वीट करते थे. आज क्या हो गया, आज कोई हाथ में तकलीफ तो नहीं हुई उन दोनों की. एक तरफ पूरा देश में कोरोना की इस महामारी में लोग तकलीफ में आ चुके हैं, आर्थिक तकलीफ में आ चुके हैं. ऐसे समय में सेलिब्रिटी क्यों चुप है? उनको पूरा लोकतंत्र में अधिकार है. जब था कांग्रेस के जमाने में लोकतंत्र था, आज नहीं है क्या? ये भी सवाल मैं ये दोनों सेलिब्रिटी से पूछना चाहूंगा. मैं इसी भी ऐड करता हूँ. जब आप लोग की सरकार थी तब अमिताभ बच्चन भी कहते थे मेरे को 2-4 रुपए का पेट्रोल डाल दो मुझे ताकि गाड़ी चला सकूं. आज अमिताभ बच्चन भी चुप है, वो भी कुछ कह रहे हैं. आपको लगता है इनके ऊपर भी किस तरह कोई दबाव, इसकी जांच होनी चाहिए? हम एकदम क्लियर बात कर रहे हैं. पत्रकार ने अगर किसानों के आंदोलन के ऊपर वास्तविकता लिखी तो उसके ऊपर राष्ट्रद्रोह हुआ है. और कल ही माननीय हाईकोर्ट ने दिल्ली में सरकार को फटकारा है. ये लोकतंत्र में उनका अधिकार है, तो अब अपना अधिकार को भी यूज नहीं किया जा रहा होगा. तो हमने उस समय में अमिताभ जी ने या अक्षय कुमार जी ने ट्वीट किया था मनमोहन सिंह सरकार के विरोध में, तो हमने कोई उनके ऊपर राष्ट्रद्रोह का गुना दाखिल नहीं किया था, कोई कार्रवाई नहीं की थी हम लोगों ने. अब ये लोग क्यों चुप है? हमारा सवाल अमिताभ बच्चन जी से भी है, हमारा सवाल अक्षय कुमार जी से भी है. आप आइकॉन हो, आपको लोग पसंद करते हैं, आपकी बात सुनते हैं, तो ऐसे समय में ये सेलिब्रिटी आज चुप क्यों हुए, ये सवाल भी कांग्रेस अभी करे. संजय राठोड प्रकरणावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता एक प्रतिक्रिया दिली की सरकार म्हणजे संजय राठोड यांचं जे प्रकरण आहे संबंधित चव्हाण आहे, तो नो वन किल जिसिका सरकार चित्रपटासारखा आहे. सरकार पोलीस दबाव वाढवत आहे आणि यातून काहीच साध्य होणार नाही. मंत्री बेफिकीर पद्धतीने बाहेर आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब काही पण बोलू शकतात, त्यांना तो अधिकार आहे, काही पण. मी म्हणून काल पण एक सवाल केला, आजही करतो. सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण तुम्ही सीबीआयला घेऊन गेला, 3 महिने टीव्ही चॅनलवर आम्हाला ते दाखवत बसला, लाईटचे बिल वाढवला, महाराष्ट्राची पूर्ण बदनामी तुम्ही केली, महाराष्ट्राची पूर्ण बदनामी केली. महाराष्ट्रामध्ये कोणी सुरक्षित नाही अशा पद्धतीचं चित्र देशामध्ये दाखवण्याचं पाप भाजपने केलं. सीबीआयला गेले, सीबीआयने अहवाल का नाही सादर केला अजूनपर्यंत? काय नाही केला? आम्ही आरोप नाही करत, वास्तविकता सांगतो. आम्हाला जो रिपोर्ट आलेला आहे की भाजपचे मोठा नेता त्याच्यात अडलेला आहे म्हणून सीबीआयचा रिपोर्ट येत नाही, हे आमचा आरोप आहे.
मग आता का लपलेलं आहे? त्यांनी काही बोलवलं संजय राठोडच्या बद्दल, त्यांना अधिकार आहे, साहेब आहेत आपले विरोधी पक्ष नेते, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही उत्तर तर द्या. भीमा कोरेगावचं उत्तर द्या ना. का गेलं तुम्ही येणाऱ्या का चौकशी घेऊन गेलात? पुणे पोलिसांजवळ का नाही ठेवलात? का नाही उत्तर देत तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला? महाराष्ट्राची बदनामी झाली ना भीमा कोरेगावमुळे, नाही झाली का? तुम्ही त्यावेळेस मुख्यमंत्री होतात ना, होऊ द्या ना. दुधाचं दूध पाण्याचं पाणी वेगळं. आरोप लावणं सोपं आहे फडणवीस साहेब. तुमच्या काळात काय तुम्ही दिल्लीमध्ये घेऊन गेला ते सगळे प्रकरण? या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी द्यावं. ते मराठीमध्ये सांगा. जे अभिनेते आहेत अक्षय कुमार असतील, अमिताभ बच्चन आधी कुठेतरी काँग्रेसच्या विरोधात असताना ट्विट करत होते आणि आता मात्र शांत आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये लोकशाही होती हे सिद्ध होतं. त्याला काही वेगळा पॅरामीटर लावायची गरज नाही. त्या काळात मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना अमिताभ बच्चन साहेब, अक्षय कुमार जी ये दोघेही ट्वीट करायचे की गाड़ी को 4-5 रुपए में डीजल पेट्रोल मिलना चाहिए. मराठी माझी भाषा नाही, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारची आहे. ते मराठी बोलत नाही महाराष्ट्रात राहून सुद्धा. मी त्यांना सांगतोय ते हिंदीतली भाषा होती म्हणून त्यांची भाषा सांगितली. मग आता आमचा म्हणणं सवाल आहे की बाबा तुम्हाला त्यावेळेस म्हणता येत होतं अमिताभ बच्चनजी, अक्षय कुमारजी, अजून जे सेलिब्रिटी आहेत त्यांना. आता काय झालं? हाताला काही प्रॉब्लेम आहे का? मी म्हणत नाही काय झालं असं. काय प्रॉब्लेम आहे? काय नाही ट्विट चालत तुमचं आता? हा सवाल आहे आमचा या सेलिब्रिटीला. तुम्ही ऐका ना समाजाचे. तुमचं लोक समजतात. तुमचा सिनेमा पैसे देऊन बघतात. मग आता जनता लुटली जात आहे केंद्र सरकारच्या धोरणामुळे. देशाचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान सांगतात राज्यसभेमध्ये आता आमच्या हातात नाही. मग तुम्हाला कशाला खुर्चीवर बसवलं आम्ही? लोकतंत्र संपवायसाठी, लोकांना लुटायसाठी? हा आमचा सवाल. एक फक्त शेवटचा प्रश्न. संजय राठोड प्रकरणात जवळपास 10 दिवस झाले, ते मंत्री अजून समोर येत नाहीये. तुम्ही काय भूमिका करता की नैतिकदृष्ट्या अशा पद्धतीनं चर्चा आहे की त्यांनी पुढे येऊन जी खरी परिस्थिती आहे ती सांगावी? मी तुम्हाला सांगितलं की पोलिसांची याच्यामध्ये चौकशी सुरू आहे. चौकशी आल्यानंतरच काँग्रेस याच्यावरचं मत व्यक्त करेल. केंद्र सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती गोडिया रोहिणी आयोगाने ओबीसी प्रवर्गामध्ये 4 गट निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार केला. या 4 प्रवर्गात ओबीसी प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग 27% कोटा विभागला जाणार आहे. जुलैमध्ये हा अहवाल सादर होण्याची शक्यता काय यावर? असं आहे की अहवाल कुठलाही आयोग बसवला जातो, त्या आयोगाच्या माध्यमातून हे सगळे ते पाहणी केली जातात आणि त्यांनी काय रिपोर्ट द्यायचा आणि सरकारने काय स्वीकारायचा. संविधानिक व्यवस्थेमध्ये जे ओबीसी असतील, शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असतील, मागास जाती असतील, त्यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक त्या समाजाचा विकास व्हावा हे बेसिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानात मांडले. आता हे सगळं हिसकवण्याचं काम केंद्र आणि केंद्राच्या मोदी सरकारचं, भाजप सरकारचं काम सुरू झालेलं आहे. या पद्धतीचा आयोग पुढे आणून, त्या आयोगाच्या रिपोर्टला पुढे आणून समजा ओबीसीचं, शेड्यूल कास्ट आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासाला अडचण करण्याचं काम केंद्राने चुकीनं केलं केलं तर नाही पाहिजे, पण चुकीनं केलं तर त्यांना महागात पडेल. सुप्रीम कोर्टामध्ये केस सोमवारी त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% पेक्षा अधिक आरक्षण जिथे जिथे दिलं गेलं तिथले कदाचित बोर्ड रचना परत बदलले जातात असं सांगितलं होतं. विशेष म्हणजे ओबीसी आणि इतर कॅटेगरीला 50% पेक्षा जास्त आरक्षण दिलं गेलेलं आहे. मला वाटतं की यातनं काय पुढे अजून वेगळं चित्र होईल.
म्हणजे आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये परत चर्चेचा येतो अशा गोष्टी बरोबर आहे की भाजपचं जी काही मोहीम चालू आहे आता ते लोकतंत्राला मानत नाही असं आता लोकांचे समजायला आलं. उद्या या पद्धतीनं समजा प्रतिनिधित्व संपवायचा प्रयत्न केला या मागास समाजाचा तर हे काही नवल होऊ शकणार नाही. म्हणून मी त्यांना त्यांच्या प्रश्नाच्या उत्तरात ते सांगितलं हे असं चुकून त्यांनी करू नये आणि चुकून केलं तर त्यांना महागात पडेल हे मुद्दाम सांगितलं. थँक्यू.